नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण आलेलो होतो मोहन निवृत्ती वाणी यांच्या क्षेत्रामध्ये एक बोरचा पॉईंट द्यायचा होता आपल्याला. जवळजवळ आता ज्या दादांनी आपला कॅमेरा धरलेला आहे ते जवळजवळ 1-1.5 वर्षापासून आपल्याला फॉलो करताय, आपली वाट बघताय. त्याच्यानंतर आता 1-1.5 महिन्यापासून त्यांचा फोन चालू होता आपल्याला. तर आपल्याला काही आपल्या घरच्या कामामुळे आपल्याला शक्य होत नव्हतं, पण आपल्याला काम होतं, बहिणीकडे यायचं होतं. त्याच्यानंतर म्हटलं मग चला आपण जवळ आलेलो आहे तर दादांच्या क्षेत्रामध्ये जाऊन येऊ. आपण दादांचं एक क्षेत्र चेक केलं, तिथं आपला पॉईंट निघालेला नाही. जो निघाला पण तो खूप कमजोर निघाला. त्याच्यानंतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलो, तिथं 3 लाईनीचा पॉईंट चांगला निघालेला आहे. आणि दादांचं क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट चेक करून इथं फायनल करणार आहे. आता एरिया कसा आहे तुम्हाला बघितलं तर आता दादांनी पूर्ण इथलं गिनीगावत वगैरे तोडलं, जागा साफ केली. खूप अडचणीत पॉईंट निघाला पण चांगला पॉईंट निघाला. जवळजवळ आता म्हणजे असं मला हरकत नाही, 99.9% आपल्याला पाणी लागण्याची शक्यता आहे इथं. त्याच्यानंतर दादा आपल्याला काय रिझल्ट होणार तो देणारच आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला पॉईंट दाखवतो आपल्याला बोर पॉईंट कसा निघालेला आहे. तर आपण पूर्व पश्चिम इथं वर राहील तर चालून नाही आता ऊन पुढे तुम्ही येते. मित्रांनो, खूप ड्राय भाग आहे. तुम्हाला बाहेरचा एरिया मी तर दाखवणारच आहे दादांच्या क्षेत्रात गेल्यावर, ज्यांनी कॅमेरा धरलेला आहे त्यांचा. तर त्यांच्या क्षेत्रात गेलो तो एरिया तुम्हाला दाखवणारच आहे. मी इथला हा पॉईंट आणि तो पॉईंट दोन्ही एकत्रच व्हिडिओ करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथला ड्राय भाग आहे, मला इथं दाखवताना, कारण या साईड पूर्ण आता जंगलच आहे. आपण जंगलामध्ये उभं आहे असं मला हरकत नाही. क्षेत्र मोठं नाही, छोट्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट काढलेला आहे. तर आपण काय करू आता, दिशानुसार आता जी ही आहे ही दिशा, ही एक लाईन भेटलेली आपल्याला. तिकडं नाही पाहिजे काठी पण तुम्हाला चांगली तकलीफ दिली आपण. कष्टाचे काम असतं, टेक्निक काम आम्ही सगळं करायचं म्हणलं होय. आता ही एक लाईन आहे मित्रांनो, ही जवळजवळ अर्धा इंच आहे. आणि त्याच्यानंतर आता बघितलं आपल्याला सेंटर करायचं आहे. बघ
हा झाला मित्रांनो 2 लाईनीचा क्रॉस. ह्या 2 लाईनी मेन आपल्याला इथं भेटलं. आणि झाली 3रा क्रॉस. पण या 3ऱ्या लाईनीला आपल्याला जे वॉटर जे म्हणतो प्रेशर तो कमी आहे इथं. तर हा नेमकी आता उंबराच्या झाडावर गेलेला आहे. खोली बघा मित्रांनो, आपल्याला एक रॉड खाली टाकायचा आहे. लाईनीची खोली 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100, 105, 110, 115, 120, 125, 130. म्हणजे 130 ते 35च्या आसपास, म्हणजे 10-20 फुटाचा फरक खाली राहील. 10-20 फूट पाणी वर लागेल किंवा खाली लागेल, अशा पद्धतीनं खोली निघते. दुसऱ्या लाईनीची खोली 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100, 105, 110, 115, 120, 125, 130, 135, 140. 140 च्या आसपास अंदाजे 10-20 फुटाचा फरक. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100, 105, 110, 115, 120, 125, 130, 135, 140, 145, 150, 155, 160, 160च्या आसपास. म्हणजे 10-20 फुटाचा फरक. 250 फूट करायचं आपल्याला इथं. पुढच्या लाईन चेक करतो. चालू आहे. पुढे चाल, तुम्ही तोंड करून चालू. पुढे कॅमेरा हात मागा कॅमेरा तोंड ऐका ना, खाली करतो. लवकर या मागे. पुढं लक्ष द्या. घरी जा आणि घरून बासरी घेऊन जा. मित्रांनो, आपण ज्या भागामध्ये आलेलो तो खूप ड्राय भाग आहे मित्रांनो. आणि गावाचं नाव काय? हां, श्रीगोंदा तालुक्यामध्ये डोरजा बघा, डोरजा गावामध्ये आलेलो आहे. डोरजा खूप कठीण परिस्थिती, खूप कठीण म्हणजे खूप कठीण. लाईन आता एवढं क्षेत्र फिरून आता मी 2 साईडला चेक केलं, पण आपल्याला लाईनी कुठंच भेटलेलं नाही. आणि रॉड पकडताना तुम्ही बघा, क्षेत्रामध्ये चालताना आपल्याला अशा पद्धतीने रॉड धरून चालायचे मित्रांनो, जेणेकरून त्याचा बॅलन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. महत्त्वाचं ते. नाही तर काय होतं, लांब रॉड घ्यायचे आणि बॅलन्स नाही होत. आणि नारळ सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला धरून चालायचे. उलटीला बी उपसून फेकून देते. हा, खाली असली तर काय अडचण. हा, तो बी माझाच आहे, तिकडे माझाच आहे. सगळे बोर मारू मारू जार झाले. कांद्यापर्यंत कोणा ते 3 बोटासारखं चालते. मित्रांनो बघा, आता या क्षेत्रामध्ये जवळजवळ 4-5-6 पॉईंट झालेले. बाकीचे त्यांनी बुजवले, पण या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठंच लाईनी भेटलेल्या नाही पाण्याच्या. आणि जे भेटलं ना, आता ज्या पॉईंटवर आपलं मला लाईन दाखवली ती कमजोर आहे. त्या साईडला पण तुम्ही बघशाल ही लाईन आहे. इथं एक पॉईंट आहे, तो समोर तुमच्या लागत कॅमेरा लक्षात माहीत नाही. तिथं एक पॉईंट आहे, ह्या साईडला एक पॉईंट आहे. असे पॉईंट भरपूर ठिकाणी. पण मी ते पॉईंट जर चेक केले ना, तर तिथं पाण्याच्या लाईनी मला कुठंच दाखवलेल्या नाही. आणि ज्या आहे आता त्या क्लोज झालेल्या आहे सध्या या भागामध्ये. तुम्ही एरिया जर बघशाल तर आता कांदे वगैरे काढून झालेलं आहे. आणि
फार मोठं. आता आपण असा यांच्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट काढला सरांच्या, तर आपल्याला 2 क्षेत्रामध्ये पॉईंट निघाले नाही. आता दोन्ही चाललेले आहे ते पुढं, आणि आपण त्या एका ते काय होतं नाव त्यांचं, संदीप चव्हाण आणि संदीप मेटे. इकडले संदीप मेटे संदीप मेटे यांच्या क्षेत्रामध्ये पॉईंट शोधला, तिथं पण आपल्याला पॉईंट निघाला नाही. तर ह्या क्षेत्रामध्ये आलो आहे, इथं मग पॉईंट निघालेला नाही. कारण लाईनी जर क्लोज झालेला आहे तर बळजबरी पॉईंट देऊन काही फायदा आहे का? मी जर म्हणायचं नाही, आज मी एवढ्या लांबून आलो 170-180 किलोमीटर आणि इथं आलो, मी जर म्हटलो पॉईंट निघालेला नाही, बळजबरी पॉईंट का द्यायचा? का मग आता आपली फी घ्यायची म्हणून आपण पॉईंट काढून द्यायला पाहिजे, हे उद्योग आपण करायचे नाही. मी तर करत नाही स्वतः, कारण नसला तर मी डायरेक्ट नाही म्हणून सांगतो, आणि असला तर हो म्हणून सांगतो. आता अजून क्षेत्रामध्ये आपण आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये तिकडे पॉईंट चेक करायला चाललो आहे. हे टेकडीच्या खाली थोड्या टेकडीवरती. आता त्याच्यानंतर यांच्या क्षेत्रात पॉईंट निघाला तर आपण निघालाच. तुम्ही कधी घेणार आहे बोर? मी एवढ्या 2 दिवसात बोर घेणार आहे. मी बोर झाल्यावर सरांना त्या प्रकारचे बोरचे व्हिडिओ सेंड करेन. मला अपेक्षा आहे सरांनी सांगितलं तेवढं पाणी मला पिण्यायोग्य लागेल. किती दिवसांनी वाट बघत होत तुम्ही? मी सरांची कमीत कमी 2 महिन्यापासून वाट पाहतोय. आज येतो, उद्या येतो, वैयक्तिक कारण अडचणीनुसार. सर आज आले त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद. मला पाणी लागावा ही इच्छा आणि ही अपेक्षा. ह्याच आशेने आपण काम केलेलं आहे. मी देव नाही, पाणी तयार करत नाही. रॉड आणि नारळाच्या साह्याने पॉईंट आपण चेक करून देतो व्यवस्थित, आणि तो पॉईंट फायनल करतो. माझं 100% काम राहतं. त्याच्यापुढे आपलं नशिबाची पण साथ लागते. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आता हा असा एरिया आहे, छोटं कुटुंब आहे, मस्त शेळी पालन वगैरे चालतं. नमस्कार. भूकू नको रे. काही ते बसलेलं आहे आता इथं. इथं बघायचं. बरं, आता आपण दादांच्या क्षेत्रामध्ये आहे. आता तुम्ही त्यांचं एक घर बघू शकताय. शेळीपालन वगैरे आणि शेती बघून करता, पण पारण्याची परिस्थिती नाही. आपण आता त्याला काय करू शकतो? आपण जर जमिनीत भेटन त्यानुसार आपण पॉईंट देतो. तर मित्रांनो, आपण आता तिन्ही क्षेत्रात जाऊन आलेलो तर आपल्याला एकाच क्षेत्रामध्ये पॉईंट चांगला निघाला. त्याच्यानंतर 2 क्षेत्रामध्ये ह्या दादांच्या आणि ज्यांनी कॅमेरा धरलेला, काय नाव? संदीप चव्हाण. हां, संदीप चव्हाण यांच्या क्षेत्रामध्ये पॉईंट निघालेला नाही. यांच्या क्षेत्रात आपण खालतील्या साईडला पॉईंट काढला, पण तो खूप कमजोर आहे. तो आत्ता घेण्यात मजा नाही. खूप ड्राय भाग आहे, पाण्याची खूप मोठी कमतरता इकडं. आणि अशा भागामध्ये विनाकारण फक्त नारळ उठलं म्हणून किंवा रॉड फिरले म्हणून पॉईंट देण्यात मजा नाही. त्या लाईनी चालू आहे की नाही, बंद आहे की नाही, तर हे महत्त्वाचं चेक करून पॉईंट देणं गरजेचं असतं. तर दादांना विचारा तुम्ही की आपण बळजबरी पॉईंट काढलेलं का? नाही, बळजबरीने त्यांनी कामाची पद्धत बघितली. पाणी नाही आहे तर नाही आहे, म्हणजे ज्या लाईनी क्लोज झाल्या तर झालेलं आहे. बळजबरी पॉईंट म्हणजे मी व्हिडिओमध्ये आत्ता बोललो की आपण पॉईंट का काढतो? का शेतकऱ्याचं फक्त म्हणजे आपलं काय माहिती का, आपण एवढं अंतर कटून आलेलं आहे आणि आपण पॉईंट कशामुळे काढायचा? आपलं पॉईंट निघालं म्हणजे आपले पैसे भेटतात असं नसतं. जर नसला तर नाही म्हणून सांगा, हसला तर हा म्हणून सांगायचं राहतं. आपल्याला 2 क्षेत्रामध्ये पॉईंट नाही निघाला तर आपण नाही म्हणूनच सांगितलेलं दादांना, आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये यांच्या क्षेत्रामध्ये पॉईंट निघाला तो पॉईंट आपण सांगितलेला, त्याचा रिझल्ट तुम्हाला ते देणारच आहे. तर आपण अंतर खूप कटून आलेलं. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू टाका, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओ टाकत जाऊ ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर तुम्हाला काय बोलायचं आहे का? सर इतक्या लांबून आल्याबद्दल सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद सर आल्याबद्दल.